ओके, जेव्हा इक्विव्हॅलंट प्रोडक्शनचा जेव्हा प्रॉब्लेम असतो तेव्हा मोस्टली आपल्याला एकाच प्रोसेसची आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड करतात. ओके, प्रोसेस एची आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केले आणि डिसेंबर 2009ची इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. वर्क इन प्रोग्रेस आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे, ओपनिंग बॅलन्स मेन्शन केलेलं आहे. ओके, ओपनिंग बॅलन्स ऑन 1 डिसेंबर 2009 500 युनिट्स, ही युनिट्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. तर आपण जे स्टार्टिंग वर्किंग आपण जे प्रिपेअर करणार आहोत ना, त्यामध्ये आपण युनिट्स फक्त आपण मेन्शन करून घेणार आहोत. युनिट्स वर्किंगमध्ये बघा, ओपनिंग WIP. ओके, ओपनिंग बॅलन्स किती युनिट्स आहेत? 500 युनिट्स आहेत. आपले युनिट्स फक्त इथे मेन्शन करून घ्यायचे आहेत वर्किंगमध्ये. ओके, त्याचे आपल्याला डिटेल्स आपल्याला प्रोव्हाइड केले. हे जे 500 युनिट्स आहेत ना, त्याची टोटल कॉस्ट आहे 14,400 रुपीज. ओके, आणि त्या 3 कंपोनंट आहे त्याच्यामध्ये, मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेड. ओके, तर 3 कंपोनंटची सेपरेट आपल्याला कॉस्ट आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, नेक्स्ट युनिट इंट्रोड्यूस ड्युरिंग द मंथ, म्हणजे हे जे करंट मंथ इनपुट आहे. ओके, हा ओपनिंग बॅलन्स आहे आणि हा करंट मंथ इनपुट आहे. ओके, 19,500. ओके, 19,500 करंट मंथ इनपुट आहे. ओके, युनिट इंट्रोड्यूस किती? 19,500. आपण युनिट फक्त इथे मेन्शन करून घेणार आहोत वर्किंगमध्ये. ओके, हे वर्किंग ॲक्च्युली तुम्हाला कुठेही शो करायचं नाही, पण तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्यासाठी, इझी जाण्यासाठी आपण फक्त वर्किंग प्रिपेअर करतो आहे. आपण स्टार्टिंगचे प्रॉब्लेम्स म्हणून हे वर्किंग प्रिपेअर करतो आहे. अदरवाईज तुम्ही म्हणजे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने हे प्रॉब्लेम जेव्हा जमायला लागतील तेव्हा वर्किंग करण्याची एवढी गरज नाही आहे, रिक्वायर्ड नाही. पण आपण फर्स्ट आपला प्रॉब्लेम म्हणून मी फक्त वर्किंग म्हणून मेन्शन करून तुम्हाला शो करतो आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला आता ही जी इन्फॉर्मेशन जी प्रोव्हाइड केलेली आहे, 19,500 जे युनिट्स आहेत. ओके, हे जे 19,500 जे युनिट्स मेन्शन केले त्याचे हे डिटेल इन्फॉर्मेशन इथे प्रोव्हाइड केलेले आहे. 19,500 युनिट्सचे आपण किती यूज केले? तर मटेरियल 1,86,200, लेबर अँड ओव्हरहेड. ओके, ही टोटल कॉस्ट आहे. ती रिलेटेड टू ही आहे जे प्रोसेसमध्ये आपण जे इंट्रोड्यूस केलं ती करंट प्रोसेसची आपली कॉस्ट आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला आउटपुट आपल्याला प्रोव्हाइड केलं. आउटपुट सांगितले युनिट ट्रान्सफर टू प्रोसेस बी, म्हणजे हा फर्स्ट प्रोसेसचा आउटपुट आहे. आपला फर्स्ट प्रोसेस आहे प्रोसेस ए, इथे मेन्शन केले आपला फर्स्ट प्रोसेस आहे प्रोसेस ए. ओके, आणि त्या प्रोसेस एमधून प्रोसेस बीला आपण ट्रान्सफर केलेत 18,200, म्हणजे प्रोसेस युनिट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस किती आहे? 18,200. तर वर्किंगमध्ये आपण हे सुद्धा मेन्शन करून घेऊया. आपण युनिट्स आपण मेन्शन करतो आहे, युनिट इंट्रोड्यूस अँड कम्प्लिटेड, म्हणजे ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. ओके, हे ॲक्च्युली एकच आहे ॲक्च्युली. ओके, किती आहेत ते? 18,200. ओके, 18,200. नेक्स्ट आहे युनिट स्क्रॅप कम्प्लिटली प्रोसेस. युनिट स्क्रॅप आपल्याला कुठेही इथे सध्या आता मेन्शन करायचे नाहीत, कारण हे युनिट जे स्क्रॅप आहे त्याच्यामध्ये ना 3 गोष्टी इन्क्लूड असतात युनिट स्क्रॅपमध्ये. एक फर्स्ट आहे नॉर्मल लॉस, सेकंड आहे ॲबनॉर्मल लॉस आणि थर्ड आहे ॲबनॉर्मल गेन. या तिन्ही गोष्टींचं हे कंबाईन असणार, हे कंपाईल केलेले आहेत युनिट स्क्रॅप. त्यामुळे हे जे युनिट स्क्रॅप आहेत ना, आपण कुठेही मेन्शन करत नाही युनिट स्क्रॅप. ओके, वर्किंगमध्ये पण नाही आणि आपल्या याच्यामध्ये सुद्धा आपण युनिट स्क्रॅप असे सेपरेट आपण शो करत नाही. तर त्याचं बायफर्केशन होतं की नॉर्मल लॉस सेपरेट होतात, ॲबनॉर्मल लॉस सेपरेट होतात आणि ॲबनॉर्मल गेन असतील तर ते सेपरेट होतात. ओके, त्यामुळे युनिट स्क्रॅप जे मेन्शन केलेले आहेत ते युनिट स्क्रॅपवरून आपल्याला नॉर्मल लॉस, ॲबनॉर्मल लॉस आणि ॲबनॉर्मल गेन या तिघांची इन्फॉर्मेशन आपल्याला फाइंड आउट करायची. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे कम्प्लिटली प्रोसेस दिली. युनिट स्क्रॅप तुम्हाला प्रोव्हाइड करतील आणि त्याचे पर्सेंटेजसुद्धा प्रोव्हाइड करतात. ओके, मी तुम्हाला सांगितलेलं हे जे आपल्याला पर्सेंटेज बघा, हे तुम्हाला सांगितलेलं होतं की जे एक मिनिट मी हाईड केले काही कॉलम. ओके, नॉर्मल लॉस, ॲबनॉर्मल लॉस, वर्किंग क्लोजिंग WIP आणि फिनिश गुड्स, हे जे आहे याच्यासाठी आपल्याला पर्सेंटेज आपल्याला प्रोव्हाइड करतात की किती पर्सेंट ते कंप्लीट आहेत आणि किती पर्सेंट इनकम्प्लीट आहे, त्याचे आपल्या पर्सेंटेज आपल्याला प्रोव्हाइड करतात. आपण काल डिस्कस करताना मी तुम्हाला सांगितलं की नॉर्मल लॉस असतो तर आपल्या प्रत्येक वेळेस आपल्याला 0 कन्सिडर करायचे, कारण ते लॉस युनिट आहेत. ओके, त्याचे पर्सेंटेज किती असणार आहे? 0. ॲबनॉर्मल गेन असतील तर ते प्रत्येक वेळेस आपल्याला 100%च कन्सिडर करायचे आहेत, कारण ते नॉर्मली आपले जे एक्स्ट्रा आपल्याला जे गेन झाले युनिट्स आहेत ते कम्प्लिटली प्रोसेस युनिट असणार आहे, त्यामुळे ते 100% आपल्याला कन्सिडर करायचे. फिनिश गुड्स असतील तर ते सुद्धा आपल्याला 100% आपल्याला पूर्ण कम्प्लिटेड युनिट्स आहेत, त्यामुळे फिनिश गुड्ससुद्धा आपल्याला 100% आपल्याला कन्सिडर करायचे. ओके, आणि ॲबनॉर्मल लॉस आणि क्लोजिंग WIP याचे आपल्याला पर्सेंटेज आपल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड करतात इथे. ओके, तर हे जे युनिट स्क्रॅप जे दिलेले आहेत ना, ते युनिट स्क्रॅपचा उपयोग आपल्याला फक्त ॲबनॉर्मल लॉससाठी करायचा आहे. ओके, बघा, नॉर्मल लॉस आहे त्याला आपण 0 मेन्शन करतो. ॲबनॉर्मल गेन आहे त्याला आपलं ॲझम्पशन आहे ते 100% कंप्लीट आहेत म्हणून ते 100% आपण मेन्शन करतो. आणि जे ॲबनॉर्मल कधी लॉस असेल ना, तर त्याला आपला पर्सेंटेज जे स्क्रॅप व्हॅल्यूचे जे पर्सेंटेज दिलेले असतात ना, ते स्क्रॅप व्हॅल्यूचे पर्सेंटेज आपल्याला ॲबनॉर्मल लॉससाठी फक्त अप्लाय करायचे. ओके, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला सांगितलं की युनिट स्क्रॅप आहे त्याच्यामध्ये 3 कंपोनंट इन्क्लूड आहेत. कुठले? नॉर्मल लॉस, ॲबनॉर्मल गेन आणि ॲबनॉर्मल लॉस. या 3
हे 3 कंपोनंट याच्यामध्ये इन्क्लूड आहेत युनिट स्क्रॅपमध्ये. ओके, पण आपल्याला ॲबनॉर्मल नॉर्मल लॉस असेल तर आपल्याला ते 0 म्हणून कन्सिडर करायचं आहे, कारण ते पूर्ण लॉस युनिट आहेत. ओके, ॲबनॉर्मल गेन असेल तर आपल्याला 100% कंप्लीट मेन्शन करायचं आहे, कारण त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला तशी प्रॉब्लेममध्ये दिलेली नसणार आहे. ते आपल्याला 100%च आपला ते ॲझम्पशन असणार आहे. ओके, त्यामुळे आपण ते 100% आपण कन्सिडर करणार आहोत. आणि हे जे युनिट स्क्रॅपचे कधी पर्सेंटेज आपल्याला कधी प्रोव्हाइड केले, म्हणजे देतातच प्रॉब्लेममध्ये. आता इथे त्याने मेन्शन केलं कम्प्लिटली प्रोसेस, म्हणजे ते 100% कंप्लीट आहेत. ओके, तर इथे आपल्याला जे पर्सेंटेज प्रॉब्लेममध्ये दिलेले असतात, इथे मी क्वेश्चन मार्क मेन्शन केलं, त्याचे पर्सेंटेज आपल्या प्रॉब्लेममध्ये दिलेले असतात. तर आत्ता आपल्याला दिलेले आहेत 100%, कारण त्यांनी मेन्शन केले कम्प्लिटली प्रोसेस. कम्प्लिटली प्रोसेस म्हणजे ते 100% कंप्लीट झालेले आहेत. म्हणजे मटेरियलसुद्धा 100% आहे, लेबरसुद्धा 100% आणि ओव्हरहेडसुद्धा 100%. म्हणून आपण इथं आपण जेव्हा फर्स्ट आपण जे स्टेटमेंट आपण प्रिपेअर करणार आहोत, तेव्हा आपल्याला ते 100% आपल्याला शो करायचे. ओके, आपण जेव्हा फर्स्ट आपण जे स्टेटमेंट आपण जे प्रिपेअर करणार तेव्हा आपल्याला ते 100% आपल्याला शो करायचे. ओके ओके, ही एक गोष्ट समजली. आपले जे स्क्रॅप जे प्रोव्हाइड केलेले असतात ते आपल्याला ह्या वर्किंगमध्ये आपल्याला शो करायचे नाही आहेत कुठेही. तर वर्किंगमध्ये आपल्या त्या 3 गोष्टी आपण त्या सेपरेट मेन्शन करणार, म्हणजे 3 मधल्या 2च मेन्शन होतील. एक नॉर्मल लॉस आणि ॲबनॉर्मल लॉस, किंवा नॉर्मल लॉस आणि ॲबनॉर्मल गेन. ह्या दोघांपैकी कुठली तरी, म्हणजे तिघांपैकी कुठल्या तरी 2 गोष्टी आपल्या प्रॉब्लेममध्ये मेन्शन होतात. कारण ॲबनॉर्मल लॉस आणि ॲबनॉर्मल गेन अशा दोन्ही एकाच वेळेस सिच्युएशन कधीच नसणार आहे. आयदर लॉस असेल किंवा गेन असणार आहे. ओके, त्यामुळे आपल्याला हे जे स्क्रॅप आहेत त्याचे आपल्याला मेन्शन करताना आपल्याला आत्ता आपण कुठे मेन्शन करणार नाही आहोत. ओके, तर आपण जे नॉर्मल लॉस असणार आहे ते आपण सेपरेट मेन्शन करणार आहोत, आणि बॅलन्सिंग अमाऊंट असणार आहे ते आपली ॲबनॉर्मल लॉस किंवा ॲबनॉर्मल गेन असणार आहे. ओके, बॅलन्सिंग अमाऊंट आपली ॲबनॉर्मल लॉस किंवा ॲबनॉर्मल गेन असणार आहे, ते आपण फाइंड आउट करणार आहोत. त्यामुळे आपण ते नंतर मेन्शन करणार आहोत. ओके, नेक्स्ट आपल्याला वर्क इन प्रोग्रेस प्रोव्हाइड केलं, क्लोजिंग बॅलन्स आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे, म्हणजे क्लोजिंग WIP आहे. आपण वर्किंगमध्ये आपण मेन्शन करून घेऊया क्लोजिंग WIP. ओके, क्लोजिंग WIP आपण मेन्शन केलं, किती युनिट्स आहेत? 400 युनिट्स आहेत. ओके, क्लोजिंग WIP 400 युनिट्स आहेत. डिग्री ऑफ कंप्लीशन त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे की मटेरियल 100% आहे, लेबर अँड ओव्हरहेड 50-50% आहे. ओके, क्लोजिंग WIPचं त्यांनी आपल्याला बायफर्केशन दिलेलं आहे की मटेरियल 100% कंप्लीट आहे, लेबर अँड ओव्हरहेड आपले 50% कंप्लीट आहे. ओके, नेक्स्ट आहे नॉर्मल लॉस इन प्रोसेस इज 5% ऑन टोटल इनपुट. बघा इथे आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली. मी तुम्हाला नॉर्मल लॉसचा मी फॉर्म्युला तुम्हाला प्रोव्हाइड केलेला फाइंड आउट करण्यासाठी, पण इथे त्यांनी एक स्पेसिफिकली इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केले की टोटल इनपुटवरती आपल्याला कन्सिडर करायचं आहे. ओके, आपले नॉर्मल लॉस आपल्याला टोटल इनपुटवरती आपल्याला मेन्शन करायचे. तर आपले टोटल इनपुट आपल्या प्रॉब्लेममध्ये किती आहेत? तर हे 19,500 इंट्रोड्यूस केलेले आहेत, आणि हे 500 आहेत ओपनिंग आहेत. ओके, मग 9,500 प्लस 500 इज इक्वल टू 20,000 आपले इनपुट आहेत. मग 20,000 वरती आपण 5% आपण नॉर्मल लॉस आपण फाइंड आउट करणार आहोत. तो आहे 1,000 रुपीज येईल 5% म्हणजे. ओके, त्यामुळे आपला नॉर्मल लॉस आपण इथे मेन्शन करणार आहोत युनिट्समध्ये वर्किंगमध्ये 1,000 रुपीज. ओके, नॉर्मल लॉस 1,000 रुपीज. आता यांनी असं इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केले म्हणून काय मेन्शन केलं, 5% ऑफ टोटल इनपुट, जेवढे इनपुट आहेत त्यावरतीच त्यांनी मेन्शन करायला सांगितलेलं आहे. ओके, आणि त्याचं स्क्रॅप व्हॅल्यूचा रेट त्यांनी प्रोव्हाइड केलं 1 रुपीज इच. म्हणजे जेव्हा आपण नॉर्मल लॉसची जेव्हा आपण अमाऊंट आपण मेन्शन करणार आहोत तेव्हा आपण किती मेन्शन करू इथे, म्हणजे मेन आपल्या प्रोसेस अकाउंटमध्ये तर ₹1,000च येतील, कारण 1 रुपीज इच आहे. ओके, ₹1,000 युनिट आणि 1 रुपीज इच आहे, त्यामुळे 1,000 रुपीजची आपण अमाऊंट मेन्शन करू आपल्या फायनल प्रोसेस अकाउंटमध्ये. पण आपण हे फक्त वर्किंग आपण मेन्शन करतोय. ओके, पुढे आपण बघूया काय दिलेलं आहे. नेक्स्ट आपल्याला त्यांनी सांगितलं प्रिपेअर स्टेटमेंट. ओके, आपल्या स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, स्टेटमेंट ऑफ कॉस्ट, स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन आणि प्रोसेस ए अकाउंट. आपले एवढे आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलं, तेच आपल्याला प्रिपेअर करावं लागतं. आपल्याला 4 स्टेटमेंट आपल्याला प्रिपेअर करावे लागतात. फर्स्ट इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, नेक्स्ट स्टेटमेंट ऑफ कॉस्ट, नेक्स्ट स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन, आणि फायनली आपला प्रोसेस अकाउंट आपल्याला प्रिपेअर करावा लागतो. ओके, तर आता आपण जे वर्किंग जे प्रिपेअर केलं त्यातल्या आपण त्यामध्ये आपण सर्व गोष्टी आपण मेन्शन केल्यात. आता आपण बॅलन्सिंग अमाऊंट आता फाइंड आउट करूया. बघा, कधी तुम्ही डेबिट साईडची कधी तुम्ही टोटल केली तर तुम्हाला फाइंड आउट होईल डेबिट साईडची टोटल 20,000 रुपीज डेबिट साईडची टोटल फाइंड आउट होते. आणि कधी क्रेडिट साईडची कधी तुम्ही टोटल केली तर तुम्हाला फाइंड आउट होते 19,600. म्हणजे क्रेडिट साईडची टोटल तुमची कमी आहे. म्हणजे आपल्याला काय आता फाइंड आउट झालं इथे ॲबनॉर्मल लॉस आपला फाइंड आउट होते. ॲबनॉर्मल लॉस आपला किती असणार आहे, म्हणजे 400 युनिट्स. ही आपली बॅलन्सिंग अमाऊंट आहे. ओके, ही आपण बॅलन्सिंग अमाऊंट आहे आपली 400 युनिट्स. बघा 20,000 आणि 20,000 आपलं टॅली झालेलं आहे. ओके, तर 400 युनिट्स आपल्याला हे जे आहे ते आपले ॲबनॉर्मल लॉस आपले फाइंड आउट झालेले आहे. गेन आपला नील असणार आहे म्हणजे. ओके, ॲबनॉर्मल गेन नील आहे, कारण लॉस आला म्हणजे गेन नील आहे. ओके, ते आपलं फर्स्ट आपलं वर्किंग अशा पद्धतीने आपल्याला प्रिपेअर करायचं, म्हणजे आपलं ॲबनॉर्मल गेन आहे का ॲबनॉर्मल लॉस आपल्याला फाइंड आउट होईल. ओके, आता वर्किंग आपण प्रिपेअर केल्यानंतर आपण आता स्टार्ट करूया आता प्रॉब्लेम सॉल्व करायला. फर्स्ट आपलं स्टेटमेंट कुठलं आपल्याला प्रिपेअर करायचं आहे, तर स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन.
आता इथे कॉलम प्रिपेअर करताना मटेरियल वनचा जो कॉलम आहे तो आपला येणार नाही आहे, कारण त्याने आपला मटेरियल वन असे सेपरेट आपल्याला मटेरियल आपल्याला प्रोव्हाइड केलेले नाही आहेत. ओके, त्यामुळे आपण मटेरियल एकच आपलं फक्त मटेरियलचा आपला कॉलम असणार आहे. ओके, मटेरियल ते वन वगैरे मेन्शन करण्याची गरज नाही. मटेरियल आहे, नेक्स्ट लेबर आहे आणि ओव्हरहेड आहे. आपल्या तीनच कंपोनंट आहेत प्रॉब्लेममध्ये बघा, मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड. ओके, आता मटेरियल वन आणि मटेरियल टू कधी येईल ते आपण नेक्स्ट जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा आपण ते डिस्कस करूया. कधी वेगवेगळ्या पद्धतीने मटेरियल असे मेन्शन केले जातं, म्हणजे मटेरियल वन मटेरियल टू कधी मेन्शन केले जातात ते आपण नेक्स्ट प्रॉब्लेम येईल तेव्हा आपण डिस्कस करूया. ओके, आता आपण या कॉलममध्ये इनपुट युनिट आणि आउटपुट युनिट आपण दोन्ही ॲक्च्युली मेन्शन केलेत. तुम्ही जे कॅल्क्युलेशन वर्किंगमध्ये केलं ना ते सुद्धा इथे सुद्धा तुम्ही शो करू शकत होते. आपले इनपुट किती आहे, तर ओपनिंग WIP आपली आहे 500. ओके, आणि युनिट आपले इंट्रोड्यूस आपले किती आहेत, 19,500. ओके, युनिट इंट्रोड्यूस आहे 19,500 आपले ओपनिंग, आणि हा युनिट इंट्रोड्यूस 19,500 आहे. ओके, ते मेन्शन केले. आता आपण प्रॉब्लेम जो सॉल्व करतोय ती आपण कुठली मेथड आपण इथे फॉलो करतोय, वेटेड ॲव्हरेज मेथड आपण फॉलो करतोय. आपण फॉलो करतोय वेटेड ॲव्हरेज मेथड. ओके, आपण वेटेड ॲव्हरेज मेथड आपण इथे फॉलो करतोय. तर जेव्हा वेटेड ॲव्हरेज मेथड जेव्हा फॉलो करतात ना, तेव्हा आपण आउटपुटमध्ये आपल्याला ओपनिंग जो स्टॉक आहे किंवा ओपनिंग जो बॅलन्स आहे, ओपनिंग WIP आहे, ते आपल्याला सेपरेट आपल्याला शो करायचे नाही आहेत. कारण वेटेड ॲव्हरेज मेथड मग आपण सर्व ॲव्हरेज करून आपण मेन्शन करतो. ओके, तिथे ॲव्हरेज आहे, त्यामुळे जेव्हा आपण फिफो मेथड आपण सॉल्व करणार आहोत तेव्हा आपल्याला ओपनिंग WIP आपल्याला सेपरेट आपल्याला इथे शो करायचे. ओके, पण करंट प्रॉब्लेममध्ये आपण ॲव्हरेज मेथड आपण फॉलो करतो. ॲव्हरेज मेथड आपण जेव्हा फॉलो करत असताना आपल्याला ते ओपनिंग WIP आपल्याला सेपरेट मेन्शन करण्याची गरज नाही आहे. तर आपल्या ॲव्हरेज मेथडमध्ये ते ॲव्हरेज होऊन येतात. ओके, ते कंबाईन होऊन येतील आपल्याला. ओके, तर जेवढे आपल्या नेक्स्ट प्रोसेसला आपले जे ट्रान्सफर आहे म्हणजे जेवढा फिनिश आउटपुट आहे ना तेवढाच फक्त आपल्याला मेन्शन करायचं इथे डायरेक्टली. ओके, कधी फिफो मेथडचा कधी प्रॉब्लेम असतात तर आपण ओपनिंग WIP सेपरेट मेन्शन करतो आणि करंट इयरला किती करंट मंथमध्ये किंवा करंट प्रोसेसमध्ये किती कंप्लिटेड युनिट आहेत तेवढे आपण सेपरेट आपण मेन्शन करतो. ओके, पण जेव्हा वेटेड ॲव्हरेज मेथडचा जेव्हा प्रॉब्लेम असतो तेव्हा आपल्याला ते सेपरेटली आपल्याला मेन्शन करायचे नाही आहे, ते आपल्याला कंबाईन मेन्शन करायचे. ओके, तर आपले फिनिश्ड आपले किती आपले प्रोडक्ट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस आपले किती आपल्याला प्रोव्हाइड केलेत, 18,200. आता हे वर्किंग आहे ना, ते वर्किंग तुम्हाला समोर ठेवायचं आणि वर्किंगनुसार तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. ओके, 18,200 तुमचे फिनिश प्रोडक्ट आहेत. WIP आहे 400. ओके, WIP किती आहेत तुमचे, क्लोजिंग WIP आहेत 400. तर क्लोजिंग WIP आपले मेन्शन होतील 400. नेक्स्ट ॲबनॉर्मल लॉस आपल्याला फाइंड आउट झालेला 400. ओके, नॉर्मल लॉस आपण फाइंड आउट केलेले 1,000, त्यामुळे नॉर्मल लॉस आपले मेन्शन होतील 1,000. ओके, हे 400 आपण मेन्शन केले, हे 18,200 मेन्शन केले, 1,000 मेन्शन केले, हे सुद्धा 400 मेन्शन केले आणि हे इनपुट आपण मेन्शन केलेले आहे. ओके, त्यामुळे आपलं इथे कंप्लीट झालेलं. आता आपल्याला पर्सेंटेज आपल्याला इथे मेन्शन करायचे. आता त्यांचे किती पर्सेंटेज होते. ओके, इथे आपल्याला इनपुट, त्याच्यामध्ये ओपनिंग WIP आणि युनिट इंट्रोड्यूस या दोनच गोष्टी नॉर्मली इथे मेन्शन असतील. ओपनिंग WIP आणि युनिट इंट्रोड्यूस या दोनच गोष्टी मोस्टली इनपुटमध्ये मेन्शन असतील. ओके, आणि आउटपुटमध्ये आता हे आपण जे वर्किंग जे प्रिपेअर केले ना त्याच्यामध्ये जेवढ्या गोष्टी आपण मेन्शन करतो तेवढ्या सर्व आउटपुटमध्ये मेन्शन होतील. म्हणजे नॉर्मली काय मेन्शन होतील, तर नॉर्मल लॉस, ॲबनॉर्मल गेन, क्लोजिंग WIP, आणि कधी तुमची फिफो मेथड असेल तर ओपनिंग WIP. ओके, आणि फिनिश गुड्स. ओके, फिनिश गुड्स म्हणजे ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. ओके, ते इथे मेन्शन होतील. तर आत्ता आपल्या प्रॉब्लेममध्ये ॲबनॉर्मल गेन तर नाही आहेत, हे मेन्शन मेन्शन करण्याची गरज नाही आहे तशी. ओके, ओपनिंग WIP आपण ह्या इनपुटचं जे मेन्शन केलं त्याच्यासाठी आपण मेन्शन केलं आहे, ते आउटपुटमध्ये इथे आपलं काहीच मेन्शन होणार नाही आहे कारण आपण ॲव्हरेज मेथड आपण फॉलो करतो आहे. ओके, युनिट इंट्रोड्यूस अँड फिनिश्ड अँड ट्रान्सफर ते किती आहेत, 18,200 ते आपण मेन्शन केलेलं आहे. ओके, आता आपलं जे ॲझम्पशन होतं, कुठले आपलं ॲझम्पशन, जे युनिट इंट्रोड्यूस आणि ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस आहेत, जे फिनिश गुड्स आहेत, त्या फिनिश गुड्स आपल्या किती पर्सेंट आपल्याला मेन्शन करायचे आहेत. प्रत्येक वेळेस आपल्या फिनिश गुड्स आहेत ते आपल्याला 100%च आपल्याला मेन्शन करायचे आहेत. ओके, त्यामुळे फिनिश गुड्सचे पर्सेंटेज आपण मेन्शन करताना प्रत्येक वेळेस आपल्याला 100% मेन्शन करायचे. ओके, फिनिश गुड्स आपले 100% आपले मेन्शन होतील. ओके, नॉर्मल लॉस आपल्याला किती मेन्शन करायचे, नॉर्मल लॉस आपल्याला किती मेन्शन करायचे मी तुम्हाला सांगितलेलं 0, कारण नॉर्मल लॉस म्हणजे लॉस युनिट आहे त्यामुळे नॉर्मल लॉस प्रत्येक वेळेस 0 मेन्शन होतील. ओके,
ॲबनॉर्मल लॉसची इन्फॉर्मेशन आपल्या प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेली असेल, ॲबनॉर्मल लॉसची. तर आता ॲबनॉर्मल लॉसची इन्फॉर्मेशन म्हणजेच युनिट स्क्रॅप. ॲबनॉर्मल लॉस म्हणजे काय, तर जे स्क्रॅप युनिट आहे ते स्क्रॅप युनिट म्हणजे ॲबनॉर्मल लॉस आहे. आणि आपल्याला त्यांनी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली की कम्प्लिटली प्रोसेस आहेत, म्हणजे ते 100% आहेत त्यांचं प्रोसेस झालेली, म्हणून ते सुद्धा आपले 100% आपले मेन्शन होतील. ओके, त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन पर्सेंटमध्ये न देता त्यांनी एक फक्त सिम्पल एक दिलेलं आहे की कम्प्लिटली प्रोसेस, म्हणजे ते 100% आपले कंप्लीट आहेत. ओके, म्हणजे मटेरियल 100%, लेबर 100% आणि ओव्हरहेडसुद्धा 100% कंप्लीट आहेत. ओके, नेक्स्ट आपल्याला त्यांनी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे WIP रिलेटेड. WIP क्लोजिंग WIP रिलेटेड आपली इन्फॉर्मेशन दिली. त्यामध्ये त्यांनी सांगितले मटेरियल 100% आहेत, लेबर आणि ओव्हरहेड 50-50% आहेत. म्हणजे किती प्रोसेस झालेत, तर मटेरियल 100% प्रोसेस झालेलं आहे, लेबर आणि ओव्हरहेड 50-50% प्रोसेस झालेले आहेत. त्यामुळे आपण मेन्शन करताना क्लोजिंग WIP मटेरियल 100% आणि लेबर 50% आणि ओव्हरहेडसुद्धा 50%. ओके, अशा पद्धतीने आपल्या प्रोसेस झालेले आहेत. म्हणजे जेवढे पर्सेंटेज ते आपण मेन्शन करून घेतले. आता अमाऊंट, आता आपण क्वांटिटी आपण फाइंड आउट करूया. ओके, 18,200च्या 100% किती येतील, 18,200च येतील, 18,200. नेक्स्ट इथे सुद्धा लेबरसुद्धा 18,000. या हे जे आपण इथे आउटपुट मेन्शन केलं तर आउटपुटचे हे पर्सेंटेज आपण मेन्शन केले, तर आउटपुटच्या पर्सेंटेजला आउटपुटला ते आपल्याला मल्टिप्लाय करून आपल्याला इथे क्वांटिटी आपल्याला मेन्शन करायचे. ओके, तर 18,200 आहे, 18,200च्या 100% 18,200. नेक्स्ट लेबर आहेत, लेबर 18,200च्या 100% 18,200. ओव्हरहेडसुद्धा 100% 18,200. ओके, नॉर्मल लॉस आपला 0 मेन्शन होणार आहे. नॉर्मल लॉस तुम्हाला डॅश मेन्शन करायचं आहे. ओके, डॅश मेन्शन करायचं नॉर्मल लॉस, कारण नॉर्मल लॉस आपल्याला लॉस युनिट आहेत ते आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला 0च मेन्शन करायचे. ओके, ॲबनॉर्मल लॉस रिलेटेड आपल्याला त्यांनी पर्सेंटेज आपल्याला प्रोव्हाइड केले होते की 100% प्रोसेस झालेले आहेत, ॲबनॉर्मल लॉस युनिट आहेत ते. ओके, त्यामुळे ते सुद्धा आपल्याला 100% मेन्शन करायचे. 100% कितीच्या, तर 400च्या. ओके, 400च्या 100% 400, लेबर 400च्या 100% 400 आणि ओव्हरहेड 400च्या 100% 400. ओके, नेक्स्ट आपल्याला क्लोजिंग WIPची सुद्धा त्यांनी पर्सेंटेज आपल्याला प्रोव्हाइड केलं की जे मटेरियल 100%, लेबर 50% आणि ओव्हरहेड 50%. ते आपल्याला त्यांनी प्रॉब्लेममध्ये इथे प्रोव्हाइड केले होते. मटेरियल 100%, लेबर आणि ओव्हरहेड 50-50% आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, त्यामुळे आपण इथे मेन्शन करताना 400च्या 100% 400, 400च्या 50% 200. ओके, आणि 400च्या 50% 200. ओके, अशा पद्धतीने आपल्याला ते मेन्शन करायचे. ओके, आता आपल्याला याचा फक्त टोटल इनपुट आपल्याला फाइंड आउट करायचे. आता तुम्ही इथे कधी फाइंड आउट केलं तर इथे 20,000 आणि 20,000च येतील. ओके, आपल्याला फक्त क्वांटिटी कॉलमचे आपल्याला टोटल करायचे 20,000 येत आहे. नेक्स्ट इथे पण आपला क्वांटिटी कॉलमची मटेरियलच्या क्वांटिटी कॉलमची टोटल करायची तर 19,000 येत आहे. ओके, नेक्स्ट लेबरच्या क्वांटिटी कॉलमची टोटल 18,800 आणि ओव्हरहेडच्या क्वांटिटी कॉलमची टोटल 18,800. ओके, म्हणजे मटेरियलचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन आपले किती आहे टोटल, इक्विव्हॅलंट युनिट किती आहे तर 19,000. ओके, नेक्स्ट लेबरचे इक्विव्हॅलंट युनिट किती आहेत तर 18,800 आणि ओव्हरहेडचे इक्विव्हॅलंट युनिट किती आहेत 18,800. आपल्याला फक्त क्वांटिटी कॉलमचे आपल्याला टोटल करायचे. ओके, आणि दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा की इनपुट इज इक्वल टू आउटपुट ते आपलं टॅली झालं पाहिजे. इनपुट इज इक्वल टू आउटपुट आपलं टॅली झालं पाहिजे. ओके, म्हणजे बघा इनपुटला 20,000 युनिट्स आहेत तर आउटपुटला सुद्धा 20,000 युनिट्स यायला पाहिजे म्हणजे. ओके, इथे आपल्या बॅलन्सिंग अमाऊंट आपला हा नॉर्मल लॉस आपला बॅलन्सिंग ॲबनॉर्मल लॉस आहे ती आपली बॅलन्सिंग अमाऊंट आलेली असणार आहे. ओके, म्हणजे जे आपण वर्किंग केलं ना तेच इथे सुद्धा तुम्ही मेन्शन करू शकता. ओके, काही जण वर्किंग मेन्शन करतात, काही जण इथे सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो. जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम जास्त सॉल्व्ह कराल ना तसं तुमचं ते समजून म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल ती कन्सेप्ट. ओके, इनपुट इज इक्वल टू आउटपुट झाले पाहिजे. नेक्स्ट दुसरी गोष्ट म्हणजे मटेरियलची आपण आपल्याला फक्त क्वांटिटीची आपल्याला टोटल करायचे तर क्वांटिटी मटेरियल किती इक्विव्हॅलंट क्वांटिटी आहे तर 19,000. ओके, लेबरची 18,800 आणि ओव्हरहेडची 18,800. ओके, आपलं हे फर्स्ट स्टेटमेंट आपलं कंप्लीट झालेलं आहे. या फर्स्ट स्टेटमेंटचं नाव आहे स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. ओके, स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शनमध्ये आपल्याला फर्स्ट आपल्या स्टेपमध्ये आपलं 19,000 मटेरियलचे युनिट झाले, लेबरचे आपल्या 18,800 आणि ओव्हरहेडचे 18,800. आता या युनिटचा आपल्याला यूज आपल्याला थर्ड स्टेटमेंटमध्ये करायचं आहे ॲक्च्युली.
नाही, ओके, सेकंडमध्ये सुद्धा आपल्याला करायचं आहे, सेकंडमध्ये सुद्धा आपल्याला इथे यूज करायचं आणि थर्डमध्ये सुद्धा आपल्याला त्याचा यूज करायचा आहे. ओके, आता आपण सेकंड स्टेटमेंट आपण प्रिपेअर करूया. सेकंड स्टेटमेंटमध्ये आपल्याला कॉस्ट पर इक्विव्हॅलंट युनिट आपल्याला फाइंड आउट करायचे, म्हणजे मटेरियलची कॉस्ट, लेबरची कॉस्ट आणि ओव्हरहेडची कॉस्ट. ओके, तर हे स्टेटमेंटचा फॉर्मॅट बघा, लक्षात घ्या, पर्टिक्युलर आहे. मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड जेवढे आपल्याला असतील ना तेवढे आपल्याला मेन्शन होतील. म्हणजे कदाचित काही वेळेस मटेरियल 2 असतात, तर मटेरियल 1, मटेरियल 2 जेवढे असतील तेवढे आपल्या इथे मेन्शन होतील. आणि मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड हे नॉर्मलीच असतात. ओके, पण काही वेळेस मटेरियल 1 म्हणजे बेसिक मटेरियल आणि अदर मटेरियल असे 2 मटेरियल असतात, तर आपल्याला ते 2 मेन्शन करावे लागतात. ओके, तर त्या पद्धतीचा आपला प्रॉब्लेम येईल तेव्हा आपल्याला क्लिअर होईल का मटेरियल 1 आणि 2 कधी आपल्याला मेन्शन करावं लागतं. ओके, आता आपण मेन आपल्याला इथे गोष्ट लक्षात घ्या, आपण फॉलो करतो आपण वेटेड ॲव्हरेज मेथड. ओके, जेव्हा आपण वेटेड ॲव्हरेज मेथड आपण फॉलो करतो ना, तेव्हा आपण ओपनिंग स्टॉक आहे ना तो आपण इथे कुठेही मेन्शन करत नाही. ओके, ओपनिंग स्टॉक आपण इथे आपण मेन्शन करत नाही आपण जेव्हा वेटेड ॲव्हरेज मेथड फॉलो करतो तेव्हा. पण जो ओपनिंग स्टॉकची जी इन्फॉर्मेशन आपल्याला जी प्रॉब्लेममध्ये जी रुपीजमध्ये दिलेली आहे ना ती आपल्याला इथे आपल्याला यूज करावी लागते. ओके, ही वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये आपल्याला जी प्रॉब्लेममध्ये दिलेली ओपनिंग स्टॉकची जी अमाऊंट आहे ना ती आपल्याला इथे आपल्याला यूज करायला लागेल. ओपनिंग स्टॉकची अमाऊंट म्हणजे मटेरियलची 4800, लेबरची 3200 आणि ओव्हरहेडची 6400. ओके, मटेरियलची किती अमाऊंट आहे? मटेरियलची अमाऊंट आहे 4800, म्हणून मटेरियलच्या खाली आपण 4800, लेबर 3200 आणि ओव्हरहेड 6400. आता हे जी गोष्ट मी मेन्शन केलेली आहे ना ही गोष्ट फक्त वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये मेन्शन होते. कधी तुम्ही फिफो मेथड कधी सॉल्व करायला गेले तर हे अशा पद्धतीने इथे मेन्शन होत नाही. हा डिफरन्स आहे दोन्ही मेथडमध्ये. जे मी तुम्हाला आता पूर्ण तुम्ही बाकीच्या गोष्टी आहेत ना त्या सेम आपल्या सॉल्व होतील. फक्त ही जी गोष्ट आहे ही फक्त फिफो मेथडमध्ये आपण ते ॲड करून घेतो. ओपनिंग स्टॉकची जी कॉस्ट आहे ती आपण ॲड करून घेतो फक्त वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये. कधी फिफो मेथड असती तर आपण ओपनिंग स्टॉकचे हे जे आपण मेन्शन केले तर आपण इथे मेन्शन केले नसते. ओके, त्यामुळे ही जी गोष्ट आहे ना मी रेडमध्ये मेन्शन करून ठेवतो आहे. ओके, हे जे आहेत ना ते आपण फक्त कुठे मेन्शन करतो? वेटेड ॲव्हरेज मेथड असेल तरच आपल्या सेकंड स्टेटमेंटमध्ये आपल्याला ओपनिंग स्टॉक आपल्याला मेन्शन करायचे. ओपनिंग स्टॉकची जी रुपीजची इन्फॉर्मेशन जी प्रॉब्लेममध्ये दिलेली असते ना ती आपल्याला मेन्शन करायचे. ओके, त्यामुळे नॉर्मली बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम असेल ना कधी फिफो मेथडचा कधी प्रॉब्लेम असेल ना तर असे सेपरेट न देता डायरेक्ट कंबाईन कॉस्ट फक्त प्रोव्हाइड करतात. म्हणजे 14400 ओपनिंग बॅलन्स ऑफ 500 युनिट ॲट द रेट ऑफ रुपीज 14500 एवढंच फक्त मेन्शन 14400 जी टोटल अमाऊंट आहे तेवढीच फक्त नॉर्मली फिफो मेथडमध्ये बऱ्याच वेळेस मेन्शन करतात. पण कधी वेटेड ॲव्हरेज मेथड असेल ना तर त्यांना सेपरेट प्रोव्हाइड करावे लागतात. त्यामुळे इथे आपल्याला वेटेड ॲव्हरेज मेथड असल्यामुळे ते सेपरेट आपल्याला प्रोव्हाइड केलेत मटेरियलची कॉस्ट, लेबरची कॉस्ट आणि ओव्हरहेडची कॉस्ट. ओके, जी ओपनिंग बॅलन्समध्ये इन्क्लूड आहे ती. ओके, आणि ती आपल्याला सेपरेटली वेटेड ॲव्हरेजमध्ये आपल्याला प्रोव्हाइड करणं कंपल्सरी आहे. विदाऊट दॅट आपण त्या प्रॉब्लेम आपण सॉल्व नाही करू शकत. ओके, त्यामुळे वेटेड ॲव्हरेज मेथड आहे. वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये ओपनिंग स्टॉक आपल्याला असा सेपरेट मेन्शन करायचं आहे. ओके, हे फक्त आपल्याला कुठे मेन्शन होईल? फक्त वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये. ओके, फिफो मेथड असती तर आपण हे आपण मेन्शन नसते केले. आपण जेव्हा फिफो मेथडचे जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व करू तेव्हा आपल्याला ते क्लिअर होईल. फिफो मेथड असती तर आपण हे आपण मेन्शन नसतं केले. ओके, फिफो मेथड असती तर आपण हे असे आपण इथे मेन्शन ओपनिंग स्टॉक आपण मेन्शन केलं नसतं. पण वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये आपल्याला जो ओपनिंग स्टॉकची जी कॉस्ट आहे ती आपल्याला सेकंड स्टेटमेंटमध्ये आपल्याला शो करायची. ओके, नेक्स्ट आता इनपुटची कॉस्ट आपल्याला इथे मेन्शन करायची. इनपुटची कॉस्ट किती आहे ती आपल्या प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ही बघा इनपुटची इथे इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, ही जी कॉस्ट आपल्याला प्रोव्हाइड केलेली ही इनपुटची कॉस्ट आहे. ओके, जे 19500 युनिट्स आपण जे इनपुट आहेत त्याची आपल्याला कॉस्ट दिलेली आहे. प्रोसेसिंग कॉस्ट इन्कर्ड ड्युरिंग द मंथ. ओके, हे जे इनपुट आहे याच्यावरती आपल्या प्रोसेसिंग कॉस्ट आपली किती झाली आहे तर मटेरियल 1,86,200, मटेरियल 1,86,200 आपण मटेरियलच्या खाली आपण मेन्शन करतो आहे. ओके, नेक्स्ट लेबर 72,000 ते लेबरच्या खाली मेन्शन होतील 72,000. ओके, आणि ओव्हरहेड आहेत 1,06,400 1,06,400. आता हे जे आहेत ना ही दोन्ही मेथडमध्ये मेन्शन करतात. याचा काही इश्यू नाही आहे. म्हणजे फिफो मेथड असती तरीसुद्धा आपण असेच मेन्शन केले असते. वेटेड ॲव्हरेज मेथड आहे तरीसुद्धा आपण तेच मेन्शन करतो. इनपुट आपण मेन्शन करणारच आहोत. म्हणजे करंट इयरला जे प्रोसेस आपण केलेली आहेत ना ती प्रोसेस आपण मटेरियल, लेबर, ओव्हरहेडमध्ये त्या तिघांची सुद्धा कॉस्ट आपल्याला मेन्शन करायची आहेत. ओके, पण कधी फिफो मेथड असती तर आपण हे मेन्शन केले नसते. हे जे आपण मेन्शन केलेत ना हा जो पोर्शन आपण जो मेन्शन केला तो कधी ओपनिंग स्टॉक जो मेन्शन केलेला आहे तो आपण कधी फिफो मेथड असती तर आपण मेन्शन केला नसता. ओके, पण आता आपण तो मेन्शन केलेला कारण आपण मेथड आपण सॉल्व करतो वेटेड ॲव्हरेज मेथड. ओके, नेक्स्ट एक गोष्ट लक्षात घ्या, मटेरियलचे स्क्रॅप व्हॅल्यूचा रेटसुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केलेला असतो आणि स्क्रॅप व्हॅल्यू दिल्यामुळे आपल्याला काय करावं लागतं मटेरियलची व्हॅल्यू आपल्या तेवढ्याने डिक्रीज करायची कारण आपल्याला ती अमाऊंट रिसिव्ड होणार आहे.
ओके, त्यामुळे जेवढा स्क्रॅप आहे तेवढी जे स्क्रॅप आपण जे सोल्ड केलेत, पण स्क्रॅप सोल्ड कुठले मेन्शन करायचे, फक्त नॉर्मल लॉसचे स्क्रॅप मेन्शन करायचे, टोटल स्क्रॅप इथे मेन्शन करायचे नाही. आता इथे टोटल स्क्रॅप आपला आहे 1400, पण आपण तो टोटल मेन्शन करायचा नाही आहे इथे. तर आपल्याला मेन्शन कुठला करायचा आहे, जे नॉर्मल लॉस युनिट होते त्याचं जी स्क्रॅप व्हॅल्यूची अमाऊंट रिसिव्ह होणार आहे तेवढीच आपल्याला इथे शो करायची स्क्रॅपची अमाऊंट. ओके, तर आपला नॉर्मल लॉस आपले किती युनिट्स आहेत, 1000 युनिट्स आहेत, आणि पर युनिटची आपली कॉस्ट किती आहे, इंटू 1, कारण आपल्या ती आपला कॉस्ट आपल्या इथे आपल्याला प्रोव्हाइड केली आहे. किती आहे कॉस्ट, नॉर्मल स्क्रॅप युनिट्स फेच ₹1 ईच. ओके, ₹1 ईच आपली त्याची कॉस्ट व्हॅल्यू आहे स्क्रॅपची. ओके, त्यामुळे आपल्या ₹1 आपल्या 1000 युनिटचे ₹1000 आपल्याला रिसिव्ड होतील. आता आपल्या इथे फायनली आपल्या इथे टोटल कॉस्ट आपली फाइंड आउट होईल. टोटल कॉस्ट म्हणजे काय मेन्शन होईल, ओके, ओपनिंग प्लस इनपुट मायनस स्क्रॅप. ओके, 1,90,000. ओके, लेबरची सुद्धा फाइंड आउट करून घ्या, 3 लाख. हां, ओके, हे स्क्रॅप ना, स्क्रॅप मेन्शन करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की नॉर्मल लॉस जे युनिट्स आहेत तेवढेच फक्त कन्सिडर करायचे आहेत. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. तर नॉर्मल लॉसचे युनिट किती आहेत, इथे आपल्याला मेन्शन केले किती युनिट्स आहेत, 1000. प्रॉब्लेममध्ये आपल्याला इथे आपल्याला जे 1400 जे स्क्रॅप मेन्शन केले ते 1400 आपल्याला कधीच मेन्शन करायचे नाही आहेत. तर नॉर्मल लॉसचे युनिट आपल्याला जे मेन्शन केले 5% आहेत ना, तेवढेच आपल्याला इथे मेन्शन करायचे. तर 5% आपले किती आपण कॅल्क्युलेट केले, 1000. त्यामुळे हे 1000 युनिट्स इंटू स्क्रॅप व्हॅल्यूचा रेट. स्क्रॅप व्हॅल्यूचा रेट आपल्याला किती प्रोव्हाइड केलेलं आहे, ₹1 ईच आपल्याला मेन्शन केलेलं आहे. ओके, त्यामुळे 1000 इंटू 1, तर आपली इथे रुपीजमध्ये इन्फॉर्मेशन आपले मेन्शन केले 1000. ओके, रुपीजमध्ये आपण इन्फॉर्मेशन मेन्शन केले 1000. स्क्रॅप आपण का लेस करतोय, कारण की जी मटेरियलची जी टोटल कॉस्ट होती त्या कॉस्टमधून आपल्याला काहीतरी इन्कम होते, जे स्क्रॅप झाले ते आपण सोल्ड करतोय, म्हणजे आपल्याला अमाऊंट आपल्या इथे रिसिव्ड होणार आहे. त्यामुळे आपली जी टोटल कॉस्ट आहे तेवढ्या रुपीजने आपली इथे डिक्रीज होणार आहे. म्हणून आपण टोटल कॉस्ट इथे 1,91,000 ह्या दोघांची कधी तुम्ही टोटल केली असती तर 1,91,000 झाली असती. पण स्क्रॅप सोल्ड करून आपल्याला काहीतरी अमाऊंट रिसिव्ड झाली आणि आपली जी टोटल कॉस्ट होती मटेरियलची आपली ती डिक्रीज झालेली आहे. म्हणून आपली ही स्क्रॅप व्हॅल्यूची जी अमाऊंट आहे ती आपल्याला मायनस करायची. आणि स्क्रॅपची व्हॅल्यू मायनस करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त नॉर्मल लॉसचे जे युनिट होते तेवढेच फक्त आपल्याला कन्सिडर करायचे. आणि त्याला रेट मेन्शन करताना जो स्क्रॅप व्हॅल्यूचा रेट आपल्याला प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेला असतोच. इथे आपल्याला प्रॉब्लेममध्ये आपल्याला स्क्रॅप व्हॅल्यूचा रेट आपल्याला प्रोव्हाइड केलेला किती आहे, ₹1 ईच, म्हणजे एका युनिटसाठी ₹1 आहे. आणि आपले नॉर्मल लॉसचे युनिट किती आहेत, 1000 युनिट आहेत, म्हणून 1000 इंटू 1. ओके, 1000 इंटू 1 इज इक्वल टू 1000. ओके, आपल्या 1000 आपल्याला फाइंड आउट झालेले आहे. ओपनिंग स्टॉक प्लस इनपुट मायनस स्क्रॅप इज इक्वल टू आपल्या टोटल कॉस्ट आपल्याला इथे फाइंड आउट होते. ओके, फक्त लक्षात, आणि हे जे आहे ना हे आपल्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये करायचं आहे. ओके, म्हणजे फिफो असून देत किंवा वेटेड ॲव्हरेज असून देत. ओके, काय कन्फ्युजन होतं, समजलं आता काय केलं आहे ते नक्की. ओके, आपल्याला स्क्रॅप आपल्याला फाइंड आउट करायचं, पण स्क्रॅप मेन्शन करताना लक्षात ठेवा की फक्त नॉर्मल लॉस युनिट मेन्शन होतील आणि त्याला इंटू स्क्रॅप व्हॅल्यूचा रेट. तर स्क्रॅप व्हॅल्यूचा रेट आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला होता ₹1, म्हणून 1000 इंटू 1. नॉर्मल लॉस युनिट आपण ऑलरेडी आपण फाइंड आउट केले, तिथे फर्स्ट स्टेटमेंटमध्ये 1000 युनिट्स आहेत, म्हणून 1000 युनिट इंटू 1, म्हणून ₹1000 इथे मेन्शन केलेले आहेत. ओके, आपली ही टोटल कॉस्ट आता फाइंड आउट झालेली आहे. आपल्या नेक्स्ट आपल्याला पुढे काय करायचं आहे, तर हे जे इक्विव्हॅलंट युनिट आहेत ते आपल्याला त्या खालोखाल आपल्याला मेन्शन करून घ्यायचे. टोटल कॉस्ट डिवाइड बाय इक्विव्हॅलंट युनिट इज इक्वल टू तुम्हाला कॉस्ट पर युनिट फाइंड आउट होणार आहे. तर आता इक्विव्हॅलंट युनिट आपण किती फाइंड आउट केले आहेत, मटेरियलचे किती आहेत, 19,000, तर आपण 19,000 इथे मेन्शन होतील, 19,000. लेबरचे आपण किती फाइंड आउट केलेले आहेत, 18,800, त्यामुळे इक्विव्हॅलंट युनिट आपली इथे मेन्शन होतील 18,800. आणि ओव्हरहेडचे आपण किती फाइंड आउट केले आहेत, इक्विव्हॅलंट युनिट 18,800, त्यामुळे इथे सुद्धा आपले 18,800 आपले मेन्शन होतील. ओके, आणि फायनली आपल्याला कॉस्ट पर युनिट आपल्याला फाइंड आउट करायचं. कॉस्ट पर युनिटसाठी फॉर्म्युला आहे टोटल कॉस्ट डिवाइड बाय इक्विव्हॅलंट युनिट. टोटल कॉस्ट 1,90,000 डिवाइड बाय इक्विव्हॅलंट युनिट 19,000. टोटल कॉस्ट डिवाइडेड बाय इक्विव्हॅलंट युनिट इज इक्वल टू ₹10 पर युनिट. ओके, नेक्स्ट सेम सिच्युएशन तशीच, टोटल कॉस्ट डिवाइड बाय इक्विव्हॅलंट युनिट ₹4 पर युनिट लेबरची कॉस्ट आहे. अँड थर्ड आहे टोटल कॉस्ट डिवाइडेड बाय इक्विव्हॅलंट युनिट इज इक्वल टू ₹6 पर युनिट. ओके, आपल्या सेकंड स्टेटमेंटचा आपला हे आन्सर आपल्याला फाइंड आउट आहे, कारण आपलं स्टेटमेंट काय, स्टेटमेंट ऑफ कॉस्ट पर इक्विव्हॅलंट युनिट. तर आपण कॉस्ट पर इक्विव्हॅलंट युनिट आपण इथे फाइंड आउट केलेली आहे. ओके, कॉस्ट पर इक्विव्हॅलंट युनिट आपण इथे फाइंड आउट केलेली आहे, ती किती येते, ₹10, ₹4 अँड ₹6. ओके,
आता आपल्या थर्ड स्टेटमेंट आपल्याला प्रिपेअर करा. थर्ड स्टेटमेंटमध्ये आपण फर्स्ट स्टेटमेंट आणि सेकंड स्टेटमेंटमधले जे आउटपुट आहे ते आपण यूज करणार आहोत. थर्ड स्टेटमेंटमध्ये आपल्या थर्ड स्टेटमेंटमध्ये हे जे आपण वर्किंग जे केले ना त्याच्यामध्ये जेवढ्या गोष्टी आपण मेन्शन करणार आहोत ना तेवढ्या आपण थर्ड स्टेटमेंटमध्ये आपण फाइंड आउट करणार आहोत. म्हणजे त्याचा आन्सर किती आपल्याला मेन्शन करायचे, किती रुपीज मेन्शन करायचे ते आपण थर्ड स्टेटमेंटमध्ये आपण फाइंड आउट करणार आहोत. म्हणजे कुठले कुठले आपण नॉर्मल लॉसचं फाइंड आउट करण्याची गरज नाही, कारण 1 रुपीज ईच आहे आपल्या प्रॉब्लेममध्येच आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. ॲबनॉर्मल लॉस आपण फाइंड आउट करणार आहोत. ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेसची अमाऊंट आपण फाइंड आउट करणार आहोत. क्लोजिंग WIP आहे त्याचीसुद्धा आपण अमाऊंट आपण फाइंड आउट करणार आहोत. या 3 गोष्टीची अमाऊंट आपल्याला नेक्स्ट स्टेटमेंटमध्ये आपल्याला फाइंड आउट करायची. नेक्स्ट स्टेटमेंटचं नाव आहे स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन. ओके हां इनपुटमध्ये 1,86,200 कुठून आलं? इनपुट कुठे मेन्शन केलेत? 1,86,200. ओके ओके प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. प्रॉब्लेम सर आम्हाला कुठे आहे? ओके प्रॉब्लेम तुमच्याकडे आहे सर, आम्हाला माहीतच आहे. आम्हाला पण सेंड करायचं. सेंड ऑलरेडी केलेला आहे मी. 4-5 दिवसापूर्वीच मी प्रॉब्लेम सेंड केलेला होता तो. 4-5 दिवसापूर्वी? हां मी आधीच प्रॉब्लेम सेंड केला. मी कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा मी सांगितलं की प्रॉब्लेम मी ऑलरेडी सेंड केलेला आहे. म्हणून कुठला प्रॉब्लेम घेणार आहे ते सुद्धा मी सांगितलेलं कालच्या लेक्चरला. ठीक आहे सर, तुम्ही आता एक प्रॉब्लेम सेंड करा त्याला कन्फ्युजन होईल. नाही तो प्रॉब्लेम ॲक्च्युली मी उद्या घेणार आहे, म्हणून मी आत्ता तो सेंड करून ठेवला ॲक्च्युली. ओके तो मी प्रॉब्लेम जो सेंड केला तो उद्या घेणार आहे. आणि ओके आणि हे बघा ही इनपुट आहे. इनपुटची ही जी अमाऊंट आहे ही अमाऊंट आपण तिन्ही अमाऊंट इथे आपण मेन्शन केलं. 1,86,200, 72,000 अँड 1,06,400. ओके ही अमाऊंट आपण इथे मेन्शन केले ह्या तिन्ही अमाऊंट. आणि ही ओपनिंग स्टॉकची अमाऊंटसुद्धा आपण इथूनच मेन्शन केली आहे प्रॉब्लेममधूनच. ही बघा इथे दिलं 4,800, 3,200 अँड 6,400. ओके या तिन्ही अमाऊंट आपण मेन्शन केलेल्या आहेत. ओके स्क्रॅपची अमाऊंट आहे 1 रुपीज ईच, त्यामुळे 1,000 रुपीज आलेलं आहे. आपली इथं टोटल कॉस्ट आपण फाइंड आउट केली आहे, सर्वांची टोटल केली, फक्त स्क्रॅप मायनस होत आहेत. अमाऊंट फाइंड आउट झाली. नेक्स्ट फर्स्ट स्टेटमेंटचं जे आन्सर होतं ते इक्विव्हॅलंट युनिट्स आपण इथे मेन्शन केलेलं आहे. ओके टोटल कॉस्ट डिवाइड बाय इक्विव्हॅलंट युनिट इज इक्वल टू कॉस्ट पर युनिट आपण फाइंड आउट केलेली आहे. ठीक आहे सर, नेक्स्ट स्टेटमेंट. ओके नेक्स्ट स्टेटमेंट बघा. एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्ता जी आपण प्रोसेस करतो ना ती प्रत्येक प्रॉब्लेममध्ये करायची आहे तुम्हाला. त्यामुळे ह्या ज्या स्टेप्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला कसं करायचं आहे ते. ओके म्हणून मी हा जो फॉर्मॅट मेन्शन केला तसंच आपण प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपण हाच फॉर्मॅट आपण यूज करणार आहोत. याच फॉर्मॅटमध्ये आपल्या सर्व गोष्टी आपल्याला प्रिपेअर करायच्या आहेत. ओके फक्त मी तुम्हाला काही चेंजेस सांगितले. हे जे मी मेन्शन केलं हे ओपनिंग स्टॉक जे मेन्शन केलेले आहेत जे रेडमध्ये मेन्शन केलेत बघा, हे ओपनिंग स्टॉक आपण फिफो मेथडमध्ये आपण मेन्शन करणार नाही आहोत. आपण फक्त वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये आपण मेन्शन करणार आहोत. आता फिफो मेथड जेव्हा आपण सॉल्व करू तेव्हा मी तुम्हाला तीसुद्धा गोष्ट सांगेन का जी गोष्ट आहे ती वेटेड ॲव्हरेजमध्ये आपण यूज करत नाही, तीसुद्धा आपण तिथे डिस्कस करणार आहोत. कारण की 2 मेथडची तुम्हाला प्रॉब्लेम आहे. एक आहे फिफो मेथड, दुसरा आहे वेटेड ॲव्हरेज मेथड. आता आपण वेटेड ॲव्हरेज मेथड आपण फॉलो करतोय किंवा वेटेड ॲव्हरेज मेथडनुसार आपण आन्सर आपण सॉल्व करतोय. ओके तर आता बघा आता आपला नेक्स्ट स्टेटमेंट आहे स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन. तर स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशनमध्ये ना तुम्हाला ज्या गोष्टी आपल्याला मेन आपण ज्या फायनल प्रोसेसमध्ये ज्या मेन्शन करणार ना त्या गोष्टी आपण इथे आपण फाइंड आउट करतो. सर्व गोष्टी आपण इथे फाइंड आउट करतो. ओके पण जेव्हा वेटेड ॲव्हरेज मेथड असेल ना तेव्हा आपल्याला ही गोष्ट मेन्शन करण्याची गरज नाही आहे. वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये आपण ही गोष्ट आपण मेन्शन करत नाही. ओपनिंग स्टॉक आपल्याला सेपरेट आपल्याला फाइंड आउट करायचं नाही आहे. ओके आपल्याला ओपनिंग WIP आहेत ना वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये जे प्रॉब्लेममध्ये जी कॉस्ट दिलेली आहे ती आपल्याला मेन्शन करावी लागते. इथे सेपरेट आपल्याला फाइंड आउट करण्याची गरज नसते. ओके पण जेव्हा आपण फिफो मेथड जेव्हा सॉल्व करू ना तेव्हा आपल्याला ओपनिंग WIP जे आपले यूज करायचे फिनिश गुड्समध्ये आपल्याला यूज करायचे, ते कसं यूज करायचं आपण फिफो मेथडमध्ये आपण बघूया. ओके आपल्या आता फिनिश गुड्स आपले जे फिनिश गुड्स आहेत तिथे आपण फिनिश गुड्स आपल्याला मेन्शन करायचे. फिनिश गुड्सचे आपण युनिट्स आपण इक्विव्हॅलंट युनिट आपण इथे फाइंड आउट केले. बघा आपल्या कॉलम आता कुठले कुठले आहेत ते इक्विव्हॅलंट युनिट जे फर्स्ट स्टेपमध्ये जे आन्सर आपण फाइंड आउट केले ते आपल्याला या कॉलममध्ये मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट कॉस्ट पर इक्विव्हॅलंट युनिट जे सेकंड स्टेपमध्ये जे आपण आन्सर फाइंड आउट केले ते आपल्याला इथे मेन्शन करायचे. ते मल्टिप्लाय करून आपल्याला इथे अमाऊंट फाइंड आउट करायचे आणि ते टोटल अमाऊंट आपल्याला फायनल कॉलममध्ये फाइंड आउट करायचे. ओके म्हणजे थर्ड स्टेप जी थर्ड आपण जे स्टेटमेंट जे प्रिपेअर करतोय त्याच्यामध्ये फर्स्ट दोन्ही स्टेपचे आपल्याला आन्सर आपल्याला मेन्शन करायचे. ओके आता फिनिश गुड्स म्हणजे कम्प्लिटली प्रोसेस आहेत ते 100% आहेत. ओके त्यामुळे तुम्ही तिघांची जरी टोटल मेन्शन करून जरी टोटल कॉस्ट जरी मेन्शन केली ना आपली टोटल कॉस्ट ₹20 आहे. 10 रुपीज प्लस 4 रुपीज प्लस 6 रुपीज. तुम्ही डायरेक्ट त्याचे इक्विव्हॅलंट युनिट इंटू डायरेक्ट 20 जरी केलं ना तरी सुद्धा आन्सर तुमचं सेमच आन्सर फाइंड आउट होईल.
पण तुम्ही सेपरेट सेपरेट जरी शो करून दाखवले तरी सुद्धा तुमचा सेमच आन्सर फाइंड आउट होणार आहे. आपण सेपरेट सेपरेट इथे मी शो करून दाखवते. बघा आता कशा पद्धतीने आता कन्सिडर करायचे ते बघा. फिनिश गुड्स, आपल्या फिनिश गुड्सचे आन्सर फाइंड आउट करायचे. त्याच्यासाठी इक्विव्हॅलंट युनिट फर्स्ट कॉलममध्ये मेन्शन करायचे, सेकंड कॉलममध्ये आपला कॉस्ट मेन्शन करायचे आणि थर्ड कॉलममध्ये आपल्याला अमाऊंट फाइंड आउट करायचे. इक्विव्हॅलंट युनिट इंटू कॉस्ट पर युनिट मल्टिप्लाय करायचे या दोघांची. इक्विव्हॅलंट युनिट इंटू कॉस्ट पर युनिट यानी मल्टिप्लाय करून आपल्याला ही अमाऊंट आपल्याला फाइंड आउट होणार आहे. ओके, तर आता फर्स्ट आता बघा फिनिश गुड्स. तर आपल्या फर्स्ट स्टेटमेंटमधले फिनिश गुड्सची जी लाईन आहे ती आपल्याला बघायची. फर्स्ट स्टेपमधली फिनिश गुडची लाईन, आपली ही लाईन फक्त आपल्याला ही बघायची आता. ओके, ही या लाईनवरती कॉन्सन्ट्रेशन करा. फिनिश गुड्स, त्या फिनिश गुड्समध्ये मटेरियलचे इक्विव्हॅलंट युनिट किती आहेत? फिनिश गुड्समध्ये मटेरियलचे इक्विव्हॅलंट युनिट किती आहेत? तर 18,200. लेबरचे किती आहेत? 18,200. आणि ओव्हरहेडचे किती आहेत? 18,200. ओके, आता आपण फिनिश गुड्स आपण मेन्शन करतो थर्ड स्टेटमेंटमध्ये. तर आपल्या फर्स्ट स्टेटमेंटमधले आपल्याला इक्विव्हॅलंट युनिट मेन्शन करायचे आहेत, मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड या तिघांचे सुद्धा. ओके, तर आता आपल्याला मेन्शन करायचे किती आहेत? तिन्ही ठिकाणी 18,200 आहेत. मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड तिन्ही ठिकाणी 18,200 आहेत फिनिश गुड्ससाठी. ओके, तर फिनिश गुड्स इक्विव्हॅलंट युनिट आपल्याला इथे मेन्शन करायचे, बरोबर आहे. तर आता मटेरियलचे किती आहेत? 18,200. लेबरचे किती आहेत? 18,200. ओव्हरहेडचे किती आहेत? 18,200. जे आपल्या प्रॉब्लेममध्ये म्हणजे आपल्या फर्स्ट स्टेटमेंटमध्ये आपण फाइंड आउट केलेलं आहे. ओके, आणि कॉस्ट पर युनिट आपल्या सेकंड स्टेटमेंटमध्ये आपण कॉस्ट पर युनिट आपण फाइंड आउट केलेली आहे. मटेरियलची 10 रुपीज, लेबर 4 रुपीज अँड ओव्हरहेड 6 रुपीज. मटेरियल 10 रुपीज, लेबर 4 रुपीज, ओव्हरहेड 6 रुपीज. ओके, हे आपण सेकंड स्टेटमेंटमधले मेन्शन केले. आणि इथे आपल्याला अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायची. अमाऊंट म्हणजे काय? तर इक्विव्हॅलंट युनिट इंटू कॉस्ट पर युनिट. अमाऊंट आपल्याला इथे फाइंड आउट करायचे. इक्विव्हॅलंट युनिट इंटू कॉस्ट पर युनिट. ओके, सेम तुम्हाला लेबरसाठी सुद्धा तसंच करायचे. इक्विव्हॅलंट युनिट इंटू कॉस्ट पर युनिट. सेम ओव्हरहेडसाठी इक्विव्हॅलंट युनिट इंटू कॉस्ट पर युनिट. ओके, तर फिनिश गुडची आपली इथे आता टोटल आपल्या इकडे आपल्याला फाइंड आउट करायची. ह्या तिघांची जी टोटल असणार आहे ना ती फिनिश गुडची आपली टोटल असणार आहे. म्हणजे तिघांची टोटल 1,82,000 प्लस 72,800 प्लस 1,09,200 या तिघांची टोटल आपल्या इथे मेन्शन करायची. ही आपली फिनिश गुडची अमाऊंट फाइंड आउट झालेली आहे, जी आपण फायनल आपण प्रोसेस अकाउंटमध्ये मेन्शन करणार आहोत. की आपण फायनल आपण प्रोसेस अकाउंटमध्ये आपण मेन्शन करणार आहोत. किती आपण फिनिश गुड्स आपण मेन्शन करणार आहोत? 3,64,000. ओके, आपण फिनिश गुड्स आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत ॲबनॉर्मल लॉसचं. सेम सिच्युएशन आपल्याला इथे इक्विव्हॅलंट युनिट मेन्शन करायचे फर्स्ट स्टेटमेंटमधले, सेकंड स्टेटमेंटमधले कॉस्ट पर युनिट आपल्याला मेन्शन करायचे, मल्टिप्लाय करून थर्ड कॉलममध्ये आपल्याला मेन्शन करायचे आणि इथे टोटल आपल्याला करून आपल्याला शो करायचे ॲबनॉर्मल लॉस. ओके, तर आता बघा ॲबनॉर्मल लॉससाठी फर्स्ट स्टेटमेंटमधले इक्विव्हॅलंट युनिट किती आहेत? मी फर्स्ट स्टेटमेंटमध्ये जाते बघा. फर्स्ट स्टेटमेंटमध्ये ॲबनॉर्मल लॉस कुठे? ॲबनॉर्मल लॉस हा ॲबनॉर्मल लॉस आहे. ओके, सॉरी, हा ॲबनॉर्मल लॉस आहे. किती युनिट आहेत मटेरियलसाठी? मटेरियलसाठी किती युनिट आहेत? 400 युनिट्स आहेत इक्विव्हॅलंट युनिट. लेबरसाठी किती युनिट आहेत? 400 युनिट आहेत. आणि ओव्हरहेडसाठी किती युनिट आहेत? 400 युनिट्स. ते तिन्ही आपल्याला इथे मेन्शन करायचे आहेत. मटेरियल 400, लेबर 400 आणि ओव्हरहेड सुद्धा 400 इक्विव्हॅलंट युनिट. ओके, इक्विव्हॅलंट युनिट आपल्याला मटेरियल 400, लेबर 400 अँड ओव्हरहेड 400 कुठून मेन्शन केले समजले ना तुम्हाला आता? ओके, आणि कॉस्ट पर युनिट तिन्ही सेमच आहेत ॲक्च्युली. मटेरियल 10 रुपीज, लेबर 4 रुपीज आणि ओव्हरहेड 6 रुपीज. ओके, कॉस्ट पर युनिट मटेरियल 10 रुपीज, लेबर 4 रुपीज आणि ओव्हरहेड 6 रुपीज. ते आपण इथे मेन्शन करून घेतले. आता इथे आपला टोटल मल्टिप्लाय करून आपला आन्सर फाइंड आउट करायचे. 400 इंटू 10. नेक्स्ट आन्सर 400 इंटू 4. नेक्स्ट आन्सर 400 इंटू 6. ओके, हे आपलं काय फाइंड आउट होणार आहे आता? हे आपल्याला सम आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे तिघांची आपल्याला टोटल आपल्याला करायचे. ती आपली किती होणार आहे फाइंड आउट? 8,000 रुपीज. या तिघांची आपण टोटल केली, मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड ती टोटल केली. हे आपले मेन्शन आपण करणार आहोत. ॲबनॉर्मल लॉस आपण हा मेन्शन करणार आहोत कुठे? फायनल प्रोसेस अकाउंटला. ॲबनॉर्मल लॉसची आपल्याला अमाऊंट ही मेन्शन करायची. ओके, नेक्स्ट आपल्याला अजून एक गोष्ट आपल्याला फाइंड आउट करायचं. क्लोजिंग WIP सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, क्लोजिंग WIP आपल्याला जे प्रोसेस अकाउंटमध्ये आपण जेवढ्या मेन्शन करणार आहोत ना, नॉर्मल लॉस आपल्याला फाइंड आउट करण्याची गरज नसते, कारण नॉर्मल लॉस आपण स्क्रॅप व्हॅल्यूचा रेट दिलेला असतो त्याने मल्टिप्लाय करून आपल्याला मेन्शन करता येतं. पण ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला त्याची अमाऊंट आपल्याला ह्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला फाइंड आउट करायचे, स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशनमध्ये. ओके,
तर आता लास्ट एक आपली अमाऊंट राहिली स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशनमध्ये फाइंड आउट करण्याची, ती म्हणजे क्लोजिंग WIP आपल्याला मेन्शन करायचे. ओके, क्लोजिंग WIP आपल्याला मेन्शन करायचे. तर सेम सिच्युएशन, क्लोजिंग WIP फर्स्ट स्टेटमेंटमध्ये जे आपण मेन्शन केलेले आहेत इक्विव्हॅलंट युनिट ते आपल्याला तिथे मेन्शन करायचे. ओके, तर आता मी पुन्हा फर्स्ट स्टेटमेंटमध्ये जातो. फर्स्ट स्टेटमेंटमध्ये क्लोजिंग WIPचं इक्विव्हॅलंट युनिट. ओके, क्लोजिंग WIPचे इक्विव्हॅलंट युनिट किती आहे? मटेरियल 400, लेबर 200 अँड ओव्हरहेड 200 एवढे इक्विव्हॅलंट युनिट्स आहेत क्लोजिंग WIPचे. ओके, तर क्लोजिंग WIPचे इक्विव्हॅलंट युनिट आपल्या फर्स्ट स्टेटमेंटमधून घ्यायचे आहेत आणि कॉस्ट पर युनिट सेकंड स्टेटमेंटमधून आपल्याला घ्यायचे आहेत. ओके, तर इक्विव्हॅलंट युनिट आपल्याला मेन्शन करून घेऊया. किती आहेत? 400, 200, 200. मटेरियल किती आहेत? 400, लेबर किती आहेत? 200 अँड ओव्हरहेड किती आहेत? 200. ओके, ते आपण मेन्शन करून घेतले. सेकंड स्टेटमेंटमधून आपल्याला कॉस्ट पर इक्विव्हॅलंट युनिट आपल्याला मेन्शन करायचे, म्हणजे 10 रुपीज, 4 रुपीज अँड 6 रुपीज. ओके, ते मेन्शन होती तिथे 10 रुपीज, 4 रुपीज अँड 6 रुपीज. मल्टिप्लाय करून आपल्याला थर्ड अमाऊंटच्या कॉलममध्ये आपल्याला मेन्शन करायचे. मल्टिप्लाय करून 400 इंटू 10. ओके, नेक्स्ट 200 इंटू 4 आणि फायनली 200 इंटू 6. ओके, हे आपण तिन्ही आपण फाइंड आउट केले. आता त्याची आपल्याला टोटल करायची इथे, तिघांची टोटल करा. ती आपली व्हॅल्यू असणार आहे, क्लोजिंग WIPची आपली व्हॅल्यू असणार आहे, जी आपण प्रोसेस अकाउंटमध्ये आपण मेन्शन करणार आहोत. किती आपली? 6000 रुपीज. सॉरी. ओके, आता ॲक्च्युली आपलं फायनल आपलं कंप्लीट झालेलं आहे ॲक्च्युली आपला प्रॉब्लेम, कारण हेच महत्त्वाचे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला फाइंड आउट झाल्या, ते आपण आता डायरेक्टली आता फायनल आपण प्रोसेस अकाउंट आता आपण प्रिपेअर करणार आहोत. ओके, फायनल प्रोसेस ते आपल्याला फक्त FIFO मेथडमध्ये सॉल्व करायचे. मी तुम्हाला कसं सॉल्व करायचं FIFO मेथडमध्ये आपण तेव्हा आपण बघणार आहोत. आता आपल्याला ओपनिंग WIP फाइंड आउट करण्याची गरज नाही आहे, कारण वेटेड ॲव्हरेज मेथड आहे. वेटेड ॲव्हरेजमध्ये मेथडमध्ये आपण कंबाईन करतो, आपण ॲव्हरेज करतो. ओके, त्यामुळे वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये आपल्याला ओपनिंग WIP फाइंड आउट करण्याची गरज नसते. पण आपण ओपनिंग WIPची जी अमाऊंट आहे ती बघा इथे आपण घेतलेली आहे वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये. ओके, ही जी अमाऊंट आहे ना वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये आपण इथे मेन्शन करतो. पण जेव्हा तुम्ही FIFO मेथड जेव्हा सॉल्व करणार ना, तेव्हा तीच अमाऊंट तुम्ही इथे यूज करणार, इथे कॅल्क्युलेट करणार आहात. ओके, म्हणून मी तुम्हाला डिफरन्स सांगतोय. फक्त ही एवढाच फक्त डिफरन्स आहे. FIFO वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये आपण ओपनिंग स्टॉक आपण इथे मेन्शन करतोय. FIFO मेथडमध्ये थोडं जास्त कॅल्क्युलेशन आहे, ते आपण FIFO मेथड जेव्हा सॉल्व करू ना तेव्हा आपल्याला समजेल. पण इथे लक्षात ठेवा, ओपनिंग WIPला इथे कॅल्क्युलेट करायचे नाहीत वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये. हां, नील आहे. मी तो ॲक्च्युली फॉर्मॅट प्रिपेअर केलं होतं, त्यामुळे मेन्शन केलं होतं. हे नील राहणार आहे. नाही, लिहायचेच नाही आहेत ते. ओके, आपल्या फिनिश गुड्सपासूनच एवढ्याच आपल्या तीनच गोष्टी इथे मेन्शन होतील. फिनिश गुड्स, ॲबनॉर्मल लॉस आणि क्लोजिंग WIP. ओके, या तीनच गोष्टी फक्त मेन्शन होतील. ओके, आता आपल्याला प्रोसेस अकाउंट आता आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. प्रोसेस अकाउंट प्रिपेअर करताना बघा, ज्या गोष्टी आपण इथे फाइंड आउट केल्या आहेत ना, त्या गोष्टी आपल्याला डायरेक्ट अमाऊंट इथे मेन्शन करायचे. क्लोजिंग फिनिश गुड्स आपले किती आहेत? ओके, म्हणजे ते ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस आहे. इथे मी फिनिश गुड्स मेन्शन केलं, तुम्ही इथे मेन्शन केलं तरी सुद्धा चालेल. ट्रान्सफर टू प्रोसेस B. ओके, हे फिनिश गुड्स नाही आहेत ॲक्च्युली, ट्रान्सफर टू प्रोसेस B आहेत ॲक्च्युली. ओके, आउटपुट ट्रान्सफर टू प्रोसेस B. आउटपुट मेन्शन करू शकतो आपण, कारण फर्स्ट प्रोसेस आहे आउटपुट. ओके, आउटपुट मेन्शन होईल, इथे सुद्धा आउटपुट मेन्शन होईल ॲक्च्युली. ओके, आउटपुट मेन्शन येईल. आउटपुट आपला किती आहे? नेक्स्ट प्रोसेसला जो ट्रान्सफर होते त्याची अमाऊंट आपली इथे आपण फाइंड आउट केलेली आहे. ओके, या ज्या तीन गोष्टी आहेत त्या आपल्याला इथे मेन्शन करायचे. आपल्या हे 8000 आपण कुठून मेन्शन केले? ॲबनॉर्मल लॉस, तर आपण इथून मेन्शन केले ॲबनॉर्मल लॉस थर्ड स्टेटमेंटमधून. ओके, क्लोजिंग WIP आपण कुठून मेन्शन केले? हे जे 6000 रुपीज आहेत ते आपण कुठून मेन्शन केले? तर आपण थर्ड स्टेटमेंटमध्ये आपण मेन्शन केलेले आहेत ते 6000 रुपीज. आणि 3,64,000 आपण कुठून मेन्शन केले? 3,64,000. तर थर्ड स्टेटमेंटमध्ये आपण त्या आउटपुटची आपल्याला अमाऊंट आपण ऑलरेडी आपण फाइंड आउट केली 3,64,000. ओके, नॉर्मल लॉस आपल्याला कुठेही फाइंड आउट करण्याची गरज नाही, त्याचे आपला स्क्रॅप व्हॅल्यूचा रेट आपल्या प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. नॉर्मल लॉसचे युनिट्स आपण ऑलरेडी आपण फाइंड आउट केलेले आहेत. 5% होते, 1000 आपले युनिट्स आपण ऑलरेडी फाइंड आउट केले, ते आपण युनिट्स मेन्शन केले, स्क्रॅप व्हॅल्यूच्या रेटने मल्टिप्लाय केले आणि स्क्रॅपची अमाऊंट आपण मेन्शन केली रुपीजमध्ये.
ओके. आता ओपनिंग WIP, जेव्हा तुम्ही वेटेड ॲव्हरेज मेथड फॉलो करताय तेव्हा तुम्हाला ओपनिंग WIP डायरेक्ट जी प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केली ती तुम्हाला डायरेक्ट मेन्शन करायचे. ओके, 14,400. ओके, तुमची ओपनिंग WIP डायरेक्ट 14,400, जी अमाऊंट आपल्याला प्रोव्हाइड केली तीच आपली मेन्शन होईल 14,400. त्याचे युनिट्स आपल्याला प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेत 500 रुपीज, 500 युनिट्स. ओके. नेक्स्ट तुम्हाला इनपुट मेन्शन करायचं आहे. इनपुट टू इनपुट. ओके, इनपुट आपल्याला प्रॉब्लेममध्ये पण दिलेलं आहे, आपण स्टेटमेंटमध्ये पण आपण मेन्शन केलं. इनपुट आपला किती आहे? युनिट इंट्रोड्यूस. ओके, ते किती आहेत आपले? 19,500 आहेत. तर युनिट्समध्ये आपले युनिट्स मेन्शन होतील 19,500 आणि त्याची रुपीजची इन्फॉर्मेशन आपल्या प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे. ओके, इनपुट 19,500 आहे आणि त्याच्या रुपीजची इन्फॉर्मेशन आपल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड केली आहे. ती तिन्ही सेपरेट आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे, म्हणजे मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड. तर आपल्याला तिथे मेन्शन करायला लागेल. $1,86,200, 72,000 आणि 1,06,400 तेच आपले इथे मेन्शन होणार आहेत. आता ॲक्च्युअली त्यांनी मटेरियल सेपरेट मेन्शन केलं ना, ते इनपुट म्हणजेच मटेरियल आहे. ओके, मटेरियल त्यांनी सेपरेट आपल्याला प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. ओके, त्यामुळे इनपुट मटेरियलची किती कॉस्ट आहे? 186,200. इनपुट ब्रॅकेटमध्ये पाहिजे तर तुम्ही मटेरियल मेन्शन करू शकता. ओके, किती आहे? 1,86,200. ओके, जे आपल्या प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलं 1,86,200. नेक्स्ट लेबर 72,000. लेबर प्रॉब्लेममध्ये डायरेक्ट मेन्शन होतील 72,000 आणि ओव्हरहेडसुद्धा प्रॉब्लेममध्ये डायरेक्ट मेन्शन होतील 1,06,400. ओके, 1,06,400. ओके, आपल्याला पूर्ण आपला कंप्लीट झालेलं आहे. आता तुम्ही कधी टॅली केलं, टोटल करा, तुमची अकाउंट ॲक्च्युली टॅली होणार आहे. कारण आपण ॲबनॉर्मल लॉस आणि ॲबनॉर्मल गेन दोन्ही तुम्ही फाइंड आउट केलेलं आहे. सम करून बघा, टोटल करून बघा. या डेबिट साईडची टोटलसुद्धा 3,79,000 आणि क्रेडिट साईडची सुद्धा टोटल तुमची तेवढीच होते 3,79,000. ओके, इथे मिसमॅच होणार नाही आहे, तुमचं इथे टॅली होणार आहे. ओके, कुठला पॉईंट तुम्हाला समजला नाही असा आहे याच्यामध्ये? बघा, प्रोसेस अकाउंटमधल्या नॉर्मल लॉस तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे, त्या स्क्रॅप व्हॅल्यूच्या रेटने मल्टिप्लाय करून तुम्ही फाइंड आउट केला. आणि ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत म्हणजे ॲबनॉर्मल लॉस, क्लोजिंग WIP, आउटपुट, ॲबनॉर्मल गेन, ह्या सर्व गोष्टी तुम्ही इथे फाइंड आउट करणार आहात थर्ड स्टेटमेंटमध्ये. ती अमाऊंट तुम्ही डायरेक्ट मेन्शन करणार आहात. ओके, ओपनिंग WIP आणि इनपुटची इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेली असणार आहे, ती तुम्ही इथे डायरेक्ट कॉपी पेस्ट केलेली आहे. ओके, ओपनिंग WIP 14,400. नेक्स्ट इनपुट जे आहेत ते 3 आहेत, मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेड. ओके, तर ते आपण मेन्शन केले. जे प्रॉब्लेममध्ये जे अमाऊंट प्रोव्हाइड केली तीच आपण इथे मेन्शन केलेली आहे. ओके, जी अमाऊंट प्रॉब्लेममध्ये मेन्शन केली तीच अमाऊंट आपण इथे मेन्शन केलेली आहे. ओके, 4 स्टेप आहेत. फर्स्ट स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ किंवा स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. त्याच्यामध्ये तुम्ही इक्विव्हॅलंट युनिट फाइंड आउट करणार आहेत मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेडचे. ओके, नेक्स्ट आहे स्टेटमेंट ऑफ कॉस्ट पर इक्विव्हॅलंट युनिट. त्याच्यामध्ये प्रत्येक एलिमेंटची तुम्ही कॉस्ट पर युनिट फाइंड आउट करणार आहात, मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेडची कॉस्ट पर युनिट. नेक्स्ट थर्ड स्टेटमेंटमध्ये तुम्ही जे प्रोसेसमध्ये जे मेन्शन करणार आहात ते सर्व गोष्टी तुम्ही इथे फाइंड आउट करणार आहात. ओके, म्हणजे फिनिश आउटपुट किंवा ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस, ॲबनॉर्मल लॉस, ॲबनॉर्मल गेन, क्लोजिंग WIP, या सर्व गोष्टी तुम्ही इथे फाइंड आउट करणार आहात. ओके, आणि फायनली ह्या ज्या गोष्टी तुम्ही फाइंड आउट केल्या त्या ॲज इट इज इथं तुम्ही कॉपी पेस्ट करणार आहात फोर्थ स्टेटमेंटमध्ये. आता प्रॉब्लेम जो सॉल्व केलेला आहे तशाच पद्धतीचे बाकीचे सुद्धा प्रॉब्लेम असणार आहेत. ओके, आपण जो प्रॉब्लेम घेणार आहोत तर आपण सेम अशाच पद्धतीने आपण स्टेटमेंट आहे ते आपण सेम अशाच पद्धतीने आपण प्रिपेअर करणार आहोत. त्यामुळे आपण हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम तुम्ही पुन्हा सॉल्व करा. जो फॉर्मॅट मेन्शन केलेला तो फॉर्मॅट आता तुम्हाला समजला असेल. काल जेव्हा आपण डिस्कस केला तेव्हा तुम्हाला जास्त क्लिअर झालं नसेल, पण आता आपण त्यावरचा प्रॉब्लेम आपण सॉल्व केला तर तुम्हाला थोडंसं जास्त आता समजलं असेल की कशा पद्धतीने आपल्याला मेन्शन करायचं आहे. ओके, तर त्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात घ्या, कशा पद्धतीने आपण स्टेटमेंट आपण प्रिपेअर करतो. फर्स्ट स्टेटमेंटमध्ये आपण इक्विव्हॅलंट युनिट आपण मेन्शन करतो आहे. सेकंड स्टेटमेंटमध्ये आपण कॉस्ट पर युनिट फाइंड आउट करतो आहे. थर्ड स्टेटमेंटमध्ये आपण ज्या प्रोसेस अकाउंटमध्ये ज्या गोष्टी आपल्याला फायनली मेन्शन करायच्या तेवढ्या आपण मेन्शन करतो आहे. ओके, म्हणजे कुठल्या मेन्शन कराव्या लागतात
तर आउटपुट मेन्शन करावं लागतं, नेक्स्ट ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस, क्लोजिंग WIP मेन्शन करावं लागतो, ॲबनॉर्मल लॉस मेन्शन करावे लागतात, ॲबनॉर्मल गेन फाइंड आउट करायला लागतात. त्याच्या अमाऊंट आपण या स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशनमध्ये आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके. आणि फायनली आपला प्रोसेस अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. ओके. त्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी प्रोव्हाइड केलेल्या असतील आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आपण या थर्ड स्टेटमेंटमध्ये आपण फाइंड आउट केलेलं आहे. ओके. नॉर्मल लॉस आपल्याला स्क्रॅप व्हॅल्यूच्या रेटनुसार आपण मल्टिप्लाय करून आपण नॉर्मल लॉस आपण फाइंड आउट करतो. ओके. तर ह्या प्रॉब्लेमची थोडी रिव्हिजन करा. ओके. मी ऑलरेडी व्हॉट्सअपला प्रॉब्लेम म्हणजे सेंड केलेला आहे. सर आन्सर पण सेंड करा. ओके. आन्सरसुद्धा सेंड करतो.